द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रीडा बोली करील ते काय नवी महाराज परिपाही बीज शुद्ध अंगी महायोग पेटे तटे भीमरथ्या मोरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रहि समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाजी यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता थोडा स्वर कमी करा थोडा नॉर्मल आवाज कमी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौर भुवर विमल जसो जगाय कुपल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि और भूकले सबका विधारा विधारा विधारा
अंगे ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देवचे सुप्रसिद्ध साधू अगदी जगाचा संसार सुखाचा व्हावा तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसारावर तिलांजली अर्पण करणारे देहूचे महान असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय आणि माझ्या तुकोबारांचा हा 4 चरणांचा मला असं वाटतं जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला असणारा गोड असणारा माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांचं नवे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे माझ्या ज्ञानोबरांचं गोड असणारं मला असं वाटतं ऐश्वर्याचं वर्णन करणारा अभंग जमलेला सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे अभंग हा 4 चरणाचा आहे आणि मला असं वाटतं जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला आहे बरं का बसलेल्या मंडळींचं सोडून द्या पण जो व्यक्ती किमान परमार्थामध्ये जीवन जगतो मला असं वाटतं त्यांचं का होईना हा अभंग पाठांतरातला म्हणून गोड असणारा माझ्या माऊली ज्ञानोबरांचा अभंग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे ज्ञानोबरांच्या ऐश्वर्याचं वर्णन करतात 2 प्रकारच्या ऐश्वर्याचं वर्णन केलेलं आहे एक लौकिक ऐश्वर्य आणि एक परमार्थिक ऐश्वर्य लौकिक ऐश्वर्य कोणतं ज्ञानोबरांचं तर महाराज वर्णन करतात ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे कशाचा आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आहे बसलेले माणसं म्हणतात महाराज तुमच्या का गोळ्या संपल्या का आम्ही जर आळंदीला गेलो तर आम्हाला ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ दिसत नाही आम्हाला साधारण झाड दिसतं सांगतो महाराज आपल्याला सोन्याचा पिंपळ दिसत नाही कारण आपली ती नजर नाही कारण आपल्या नजरेनं आपल्याला गौतमी पाटील पाहायची सवय लागलेली शांताबाई पाहायची सवय लागलेली आपल्याला सोन्याचा पिंपळ कधी दिसणार आहे हा मी सांगत असतो आता तर महाराज हे मोबाईलचा जमाना आहे चांगलं डोळ्यानं दिसतच नाही लवकर आता सध्याची पिढी महाराज ऐका आम्हाला सोन्याचा पिंपळ दिसत नाही महाराज वर्णन करतात सोन्याचा पिंपळ म्हणजे साक्षात ज्ञानाचा पिंपळ ऐका अशा बऱ्याच घटना तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील एखाद्या शेतकऱ्याने कर्जग्रस्त होऊन आत्महत्या केली किंवा एखाद्या उद्योजकाने एखाद्या गोष्टीचा लोड आला म्हणून स्वतःचं जीवन संपवलं अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील पण असं कधीच ऐकायला मिळणार नाही एखाद्या वारकऱ्याने किंवा मला असं वाटतं एखाद्या साधकाने किंवा एखाद्या महात्म्याने एखाद्या गोष्टीचा लोड आला किंवा कर्जग्रस्त झाला म्हणून स्वतःचं जीवन संपवलं असं कधीच ऐकायला मिळणार नाही काही दिवसापूर्वी अपवाद ठरला त्याला एक बरं का ऐका असं कधीच तुम्हाला ऐकायला मिळणार नाही त्याचं कारण आहे मला असं वाटतं जेवढे काही त्या ठिकाणी साधू संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये आहे नवे महाराष्ट्रामधला प्रत्येक संत प्रत्येक महात्मा नवे आताच्या काळामध्ये मला असं वाटतं आळंदी क्षेत्रामध्ये सध्याच्या स्थितीला ज्ञानार्जन करणारा विद्यार्जन करणारा प्रत्येक साधक या धर्म मंडपामध्ये उभा असलेला प्रत्येक वारकरी म्हणजे माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या दरबारातील सोन्याचे पिंपळाचे पान आहे महाराज हे खरं माझ्या माऊली ज्ञानोबरांचं लौकिक ऐश्वर्य आणि मी सांगत असतो ते ज्ञानरूपी सोनं ऐका सोन्याचं पिंपळ म्हणजे ते ज्ञानरूपी सोनं ज्या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त झालं किंवा ज्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं तो वारकरी कधीच दरिद्री भोगू शकत नाही हे ज्ञानोबरांचं ऐश्वर्य महाराज मी सांगत असतो हे सर्व माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या दरबारातील सोन्याची पिंपळाचे पान आहे हे लौकिक ऐश्वर्य म्हणून लौकिक ऐश्वर्य जर बघण्याचा प्रयत्न केला तर दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि अलौकिक ऐश्वर्य पारमार्थिक सामर्थ्य कोणतं असेल तर महाराज वर्णन करतात अंगामध्ये रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य अंगी ऐसे बळ रेडा बोले एवढे अधिकार संपन्न असणारे महात्मे एवढे अधिकार संपन्न असणारे संत माझे माऊली ज्ञानोबर आहे काय करू शकत नाही महाराज कल्पना करा मी सांगत असतो ज्ञानोबरांच्या जर जीवनाचा आपण आढावा घेतला तर ज्ञानोबरांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी समर्पित आहे महाराज ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया माझ्या माऊली ज्ञानोबरांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी मला असं वाटतं पायाच्या ठिकाणी विराजमान आहे म्हणून मला असं वाटतं ज्ञानोबरांबद्दल वर्णन करावं तेवढं कमी महाराज वर्णन करतात की एवढे अधिकार संपन्न असणारे संत एवढे अधिकार संपन्न असणारे साधू विश्व माऊली ज्ञानोबर आहे आणि मला असं वाटतं काय करू शकत नाही म्हणून तर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे करील ते काय नव्हे महाराज वारकरी संप्रदायाचं बीज म्हणजे मी सांगत असतो ज्या इमारतीचा पाया एवढा मजबूत असेल ती इमारत कोसळण्याची भीती नाही महाराज म्हणून परीप आहे बीज शुद्ध अंगी म्हणून ज्ञानोबरांबद्दल वर्णन करावं तेवढं त्याच्या पुढेही तुकोबाऱ्या वर्णन करतात की विश्व माऊली ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्या करता प्रत्येक जीवा करता मोक्षाचा मार्ग मोकळा केलेला नव्हे तुमच्या आमच्या करता मुक्तीची पंगतच घातलेली महाराज जयाने घातली मुक्तीची गवांदी म्हणजे पंगत
तुमच्या आमच्याकरता पंगतच घातलेली, फक्त आपल्या अंतःकरणामध्ये ती भावना पाहिजे, नवे नवे अंतःकरणामध्ये तेवढी श्रद्धा पाहिजे, अंतःकरणामध्ये तेवढा भाव पाहिजे, तरच त्या ठिकाणी महाराज तो मोक्ष आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, ऐका, माऊली ज्ञानोबांनी तुमच्या आमच्याकरता मोक्षाची पंगत घातलेली, एवढं याच्यात नवल नाही महाराज. तुकोबाऱ्या वर्णन करतात, सकल संतांची मांदियाळी सुद्धा उपस्थिती, मेळविली मांदी वैष्णवांची. म्हणून त्या ठिकाणी एवढे अधिकार संपन्न असणारे संत, एवढे महात्म्य असणारे त्या ठिकाणी विश्व माऊली ज्ञानोबा आहे. आणि मला असं वाटतं, मी सांगत असतो महाराज, जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही तीर्थक्षेत्र करा, कितीही देवधर्म करा, नवे नवे लाखो रुपये खर्च करा, हजारो रुपये खर्च करा, लाखो रुपये खर्च करून तुम्हाला तिकडे त्या ठिकाणी महाराज पाहिजे ते सुख जीवनामध्ये प्राप्त होणार नाही, पाहिजे तेवढं समाधान तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त होणार नाही. पण खऱ्या सुखाची जर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल, खऱ्या समाधानाची जर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल, तर महाराज वर्णन करतात, एकदाच त्या ठिकाणी माझ्या माऊली ज्ञानोबांच्या दरबारामध्ये जा. जर तुम्ही आयुष्यामध्ये एकदा का होईना ज्ञानोबांच्या दरबारामध्ये गेले, तर मला असं वाटतं, जे सुख माझ्या माऊली ज्ञानोबांच्या समाधीच्या पुढे बसल्याच्या नंतर प्राप्त होतं, ते जगाच्या पाठीवर इतर कोणत्याच ठिकाणी मिळत नाही. म्हणून तुका म्हणे, तेथे सुखा काय उणे, फक्त अंतःकरणामध्ये समाधान पाहिजे महाराज, चित्तामध्ये समाधान पाहिजे. म्हणून जगाच्या पाठीवर ते सुख आपल्याला इतर कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही. म्हणून राहे समाधान चित्ताची या, करील ते काय नवे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. वक्ताचं कर्तव्य असतं महाराज, पुढे वेळ जरी अपुरा पडला, कमी वेळ पडला तरी किमान किमान धावता का होईना अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रगट करावा, हे वक्ताचं आद्य कर्तव्य असतं. तर कधी कधी असं होतं, हनुमान बुवा काही काही कीर्तनकार 2 चरण सोडतात आणि राहिलेले 2 चरण पुढच्या वर्षी येतोच कशाला, आहे की नाही, ह्याच वर्षी सोडून दे ना, तो हा पाय गुण पाय ना, तू आल्याच्या नंतर लाईट गेली, आहे की नाही. तर बरोबर आहे ना, हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं महाराज बरं का, किमान किमान धावता का होईना अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रगट करावा. तसं लाईट माझ्या माझ्या पाय गुणांना नाही गेली, पावसाचं वातावरण म्हणून गेली, एवढं पांढऱ्या पायाचं नाही महाराज नाही बरं का, हे सांगत असतो. पण खरोखर आनंदाचं वातावरण, भारी वातावरण बरं का, सुंदर असणारं वातावरण आहे. खरोखर काहीतरी कृपा आहे आपल्यावर भगवंताची, भगवान प्रभू रामचंद्रांची. तर सध्या जे वातावरण निर्माण झालं, मला सुद्धा वाटलं एखादं कीर्तन मंदिरात असेल किंवा सभामंडपात असेल, आणि मला असं वाटतं जो आनंद आपल्याला इकडे बाहेर त्या ठिकाणी महाराज अगदी भोगण्याकरता मिळतो, किंवा आपण जो आनंद बाहेर घेऊ शकतो तो मंदिरामध्ये नाही घेता येणार बरं का. पण आपलं भाग्य की आपल्या वरुण राजाने सुद्धा आपल्यावर कृपा केली, गोड असणारं हे वातावरण. मला असं वाटतं की मी सांगत असतो महाराज, खरोखर महाराष्ट्राचं काहीतरी भाग्य आहे. काय भाग्य आहे, आता वातावरण सुद्धा तेच चालू आहे म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो, तसं मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, खरोखर महाराष्ट्राचं काहीतरी भाग्य आहे. जेव्हापासून ते पंजाबराव डग जन्माला आलं तेव्हापासून पाऊसच ढिल्ला पडला नाही महाराज. त्यानं सांगितलं की पडतोच, कोणत्या ना कोणत्या कोयना भागात. हे महाराष्ट्राचं काहीतरी भाग्य आहे, मी सांगत असतो. 7 तारखेला तर गारी दाखिलेलं आहे महाराज, त्याचे पडणार नाही, इकडे ताण नका घेऊ, पण अवघड परिस्थिती. मी सांगत असतो महाराज, खरोखर महाराष्ट्राचं काहीतरी भाग्य की महाराष्ट्रामध्ये असे रत्न जन्माला आले. मला असं वाटतं, जेवढे संत, जेवढे महात्मे जगामध्ये जन्माला आले नाही, तेवढे एकट्या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले. बरोबर, थोडा ट्रबल द्यायला आणि थोडा समोर आवाज देणे, विकू कमी करा थोडा बोलते वेळेस. ऐका, जेवढे संत, जेवढे महात्मे जगामध्ये जन्माला आले नाही, तेवढे एकट्या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले. त्याच्या पुढेही महाराज वर्णन करतात की जेवढे संत, जेवढे महात्मे, विकू कमी करा बोलते वेळेस, विकू हा असंच मोकळं चाकळ राहू द्या. बोलते वेळी शुक असला ना, मग ते काय होतं, रिटर्न आवाज कानावर येतो. विठ्ठल विठ्ठल जेवढे संत, जेवढे महात्मे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले नाही, मी सांगत असतो, तितके संत तितके महात्मे. आपलं सर्वांचं भाग्य की आपल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये जन्म झालेला आहे महाराज. ही मराठवाड्याची भूमी साधारण नाही. मी सांगत असतो, याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्व माऊली ज्ञानोबांचा जन्म झालेला आहे आपेगाव नगरीमध्ये. बरोबर, याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये निवृत्ती दादा, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, नवे नवे
याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता. अशी असणारी दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये आमच्या शांतीब्रह्म नाथबाबांचा जन्म झालेला आहे. याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये आमच्या संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे. याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मला असं वाटतं हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं क्षेत्र आहे. त्या नरसी क्षेत्रामध्ये आमच्या संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. सांगतो याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे धर्मगुरू मला असं वाटतं संत रामदास स्वामी यांचा सुद्धा जन्म झालेला आहे. आपलं भाग्य सर्वांचं की आपल्या जालना जिल्ह्याच्या भूमीमध्ये झालेला आहे महाराज. मला असं वाटतं जाम समर्थ या गावी आणि अशा पुण्य पावन भूमीमध्ये अशा पुण्य पावन क्षेत्रामध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला आहे. म्हणून तर म्हणावं लागतं पवित्र जेथे हरीचे दास जन्म घेत पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून अशा पुण्य पावन कुळामध्ये अशा पुण्य पावन क्षेत्रामध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला आहे. आपण सुद्धा भाग्यवान आहोत महाराज. म्हणून मला असं वाटतं गोड असणारा आपला चालत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह कोणत्या कारणाने चालू आहे कोणत्या निमित्ताने चालू आहे सर्वांना माहिती आहे. पण वक्त्याचं सांगणं आद्य कर्तव्य असतं. सालाबाद प्रमाणे अगदी याही वर्षी थाटामाटामध्ये संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह मला असं वाटतं वर्ष 7 वर्षाची ही परंपरा आहे. अगदी तपपूर्ती सोहळ्याच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे बरं का. की 5-6 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी भव्य असणारा सोहळा आपल्या डोळ्याने आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मग गोड असणारा हा नामयज्ञ सोहळा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह भव्य संगीतमय श्रीराम कथा व गाथा पारायण सोहळा. खरोखर गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. कारण का खरोखर तुमचं गाव हे परमार्थाच्या बाबतीत रुजलेलं आहे महाराज. कारण मला असं वाटतं रामकथा सुद्धा आहे आणि गाथा पारायण सोहळा म्हणजे दिवसामध्ये खंडच नाही. बरोबर दिवसभरामध्ये खंडच नाही. खरोखर गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. परमार्थाच्या बाबतीत त्या ठिकाणी मुरलेलं गाव आहे बरं का. मला असं वाटतं माझं सुद्धा भाग्य की अशा पुण्य पावन भूमीमध्ये कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला प्राप्त झालं. म्हणून मला असं वाटतं गोड असणार आपल्या या रामनगर भारत बुद्रुक या नगरीमध्ये या क्षेत्रामध्ये चालत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा अगदी या नामयज्ञ सोहळ्यासाठी उपस्थित असलेली सर्वच आमची गुणवान मंडळी त्या ठिकाणी गायक असणारी वादक असणारी सर्व माझी जीवलग असणारी मंडळी अगदी महाराष्ट्रामधली ही सर्व त्या ठिकाणी दिग्गज असणारी मंडळी. मला असं वाटतं पहिली नवे ज्यांच्या मुखातून आपण श्रीराम कथा श्रवण करतात असे असणारे आमचे रामकथा प्रवक्ते श्री हरिभक्तपरायण शुभमजी महाराज चिंचोले आळंदीकर. त्याच पद्धतीने गोड असणारी चाल आपण ज्यांच्या मुखातून प्रथम त्या ठिकाणी श्रवण केली अगदी ऐकत राहावा असा त्या ठिकाणी सुंदर असणारा ज्यांचा आवाज आहे आणि गोड असणारा ज्यांचा स्वभाव आहे असे असणारे माझे दोन्ही जीवलग मित्र अगदी माझे त्या ठिकाणी अंतःकरणातले माणसं आहे महाराज. आणि आपल्या भागाचं वैभव आहे परिसराचं वैभव नवे मी सांगत असतो. महाराष्ट्रामधलं एक खूप मोठं नाव आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही मंडळी फिरतात असं काहीच नाही. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यांच्या जीवनात फिरण्याचा योग येतो. यांच्या जीवनात फिरण्याचा योग येतो असं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायांची यांच्यावर कृपा आहे म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यात यांचा योग येतो बरं का. आणि मी सांगत असतो तुम्ही म्हणसाल महाराष्ट्राच्या बाहेर कुठं तेलंगणा असेल कर्नाटक असेल गुजरात असेल इकडं आंध्रा असेल तिकडं पंजाब पर्यंत असेल तुम्ही म्हणसाल बाहेर राज्यात कुठं सत्य होते का. होते महाराज. इकडे तेलंगणामध्ये निर्मल हैदराबाद पर्यंत सत्ता होतात. आता काल परवा दिवशी कीर्तन करून आलो. इकडं कर्नाटकमध्ये बँगलोर पर्यंत सप्ते होतात. इकडे गुजरातमध्ये सुरत पर्यंत ते काय झाडे काय डोंगर तिकडे तिथपर्यंत सप्ते होतात महाराज बरं का. मी सांगत असतो इकडं आदिलाबाद पर्यंत होतात बासर वगैरे. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाचे त्या ठिकाणी भरपूर असणारे कार्यक्रम संपन्न होतात. आणि ही सर्व मंडळी महाराज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाचे विचार त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. मग गोड असणारी ही माझी त्या ठिकाणी जीवलग असणारी मंडळी पहिली चाल आपण ज्यांच्या मुखातून श्रवण केली असे असणारे आमचे भजन सम्राट भजन गंधर्व. मला असं वाटतं की आमचे रामेश्वरजी महाराज नेवरे आमचे रामेश्वर दादा आज ते कीर्तनाला उपस्थित म्हणून आमच्या रामेश्वर दादांना सुद्धा धन्यवाद देतो त्यांना वंदन करतो. त्याच पद्धतीने आमचे दुसरे संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट अगदी माझे जीवलग असणारे मित्र आदरणीय आमचे हनुमानजी महाराज आज हनुमान दादा सुद्धा कीर्तनाला उपस्थित बरं का. पण हनुमान बुवाला सुद्धा वंदन करतो. लय दिवस झाले भेटीला आमची भेट तिकडे खानदेशमध्ये झालती. मला असं वाटतं जळगावच्या पुढे झालती आमची धरणगाव तालुका
तिकडे मुक्ताईनगर साईडला. मला असं वाटतं त्याला 2 वर्ष झाले आणि मागच्या वर्षी इस्रोला भेट झाली आमची. त्याच्यानंतर आता 1 वर्षाचा गॅप पडला मधात. आज हनुमान दादांचं दर्शन झालं म्हणून त्यांना सुद्धा वंदन करतो. त्याच पद्धतीने गोड असणारा ज्यांचा मृदंग आहे, अगदी मी सांगत असतो महाराज आमचे होठ बोलतात पण यांचे बोट बोलतात बरं का. हे सोपं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, खावे त्याचा रसा नाही. बसल्या बसल्या म्हणणं सोपं आहे. महाराज तुम्हाला वाजिता आला नाही, महाराज तुम्हाला गाता आलं नाही. मी सांगत असते इथे येऊन म्हणून पाना कसं गुदगुले होत्या. हे सोपं नाही महाराज. ह्या मंडळींनी आपल्या जीवनातील 10 ते 12 वर्ष त्या साधनेसाठी खर्च केलेले. ज्ञानोबांच्या दरबारात मी सांगत असतो अहो बोट फुटेपर्यंत यांनी आळंदीच्या घाटावर रियाज केला, तेव्हा कुठं माऊली ज्ञानोबांची यांच्यावर कृपा झाली. सोपी गोष्ट नाही महाराज. मला असं वाटतं गोड असणारा ज्यांचा मृदंग आहे, गोड असणारा ज्यांचा स्वभाव आहे, असे असणारे माझे जीवलग मित्र आदरणीय आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार आमचे शंकरजी महाराज पांचाळ, आमच्या शंकर दादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आमच्या शंकर दादांना सुद्धा त्या ठिकाणी वंदन करतो. गोड असणारा मृदंग महाराज. जोरदार जोरदार सर्वांनी टाळ्या वाजव, सर्वांनी. एवढे गोड माणसं तुम्हाला भेटले बरं का. मग आमचे शंकर दादा त्याच पद्धतीने मला असं वाटतं की आमचे भजन सम्राट संगीत अलंकार आमचे अमोलजी महाराज शेळके असतील आळंदीकर, त्यांना वंदन करतो. त्याच पद्धतीने सिंथ वादक तथा आपल्या परिसरातील एक त्या ठिकाणी सुंदर असणारं व्यक्तिमत्व अगदी माझे जीवलग असणारे आमचे भाऊसाहेबजी महाराज हिवाळे असतील, आमचे हिवाळे बाबांना सुद्धा धन्यवाद देतो, वंदन करतो. त्याच पद्धतीने मला असं वाटतं तबला वादक श्री हरिभक्तपर्यंत आमचे शंकर दादा. त्याच पद्धतीने मला असं वाटतं की आपल्या परिसरातील हे सर्वच त्या ठिकाणी भजनी मंडळी भारत खुर्दा असतील, आडा गोपी सवासनी, तसेच खापरखेडा वानखेडा पासोडी शिंदी रास्तळ सोनगिरी आणि अंधारी, म्हणजे आपल्या परिसरातील सर्व त्या ठिकाणी उपस्थित असलेली ही भजनी मंडळी. अगदी गोड असणारं हे आयोजन नियोजन मला असं वाटतं की सर्वांचं वर्णन करावं तेवढं कमी. आणि ज्यांच्या मुखातून आपण गाथा पारायणाचं व्यासपीठ श्रवण करतात असे असणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तपारायण ज्ञानेश्वरजी महाराज ठेंग खंडाळा, आमच्या ज्ञानेश्वर गुरुजींना सुद्धा धन्यवाद देतो. आणि गोड असणारी ही आमची साधक मंडळी बालगोपाल मंडळी. कोणाच्या संस्थेतले? गावातल्याचे का? वा 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 वा. गावात संस्था आहे का? म्हणजे गावातली, म्हणजे हे लेकरांना तुम्ही गावातल्या गावातच तयार केलेलं मंदिरावरच. वा वा. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा सर्वांनी. खरोखर मी सांगितलं महाराज, खरोखर तुमचं गाव हे परमार्थाच्या बाबतीत मुरलेलं गाव आहे. कारण कसं असतं पहा, आता जुन्या मंडळीमध्ये किती बदल होईल हे नाही सांगता येणार महाराज, पण ही येणारी उद्याची पिढी हे खूप महत्वाचं आहे. हे लेकरं उद्याच्या भविष्यात महाराज होतील ना होतील हे सांगता येत नाही. गायक होईल, वादक होईल, कीर्तनकार होईल हे सांगता येत नाही, पण भविष्यात हे लेकरं माणसं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि आज माणसाला माणूस होण्याची गरज आहे. कल्पना करा, माणसाला माणूस होण्याची गरज आहे. नाहीतर आता सप्ते कमी नाही बरं का. तुम्ही एखाद्या कीर्तनकाराची तारीख घेतली नाही म्हणजे असं समजू नका तो कीर्तनकार घरी बसन. लई तारखी महाराज कीर्तनाच्या, असं काहीच नाही महाराज. पहिल्यांदा मला असं वाटतं पहिल्या मंडळींनी सप्ते हे मधुकरीवर केले. आता जन्माला तरी सप्ताह आहे, नवे नवे कीर्तन आहे, मेलं तरी कीर्तन आहे. कशाचे कीर्तन आहे महाराज? वरातीचे सुद्धा कीर्तन आहे. आता केलं मी कीर्तन आता माग प्रश्न पडला होता अभंग कोणता घ्यावा, अवघड आहे महाराज. आता कमतरता नाही महाराज, सप्तेची कमतरता नाही, कीर्तनाची कमतरता नाही. पण मी सांगत असतो परमार्थ बहुतांश त्या ठिकाणी आताच्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. पण मला असं वाटतं संस्काराच्या बाबतीत जर बघण्याचा प्रयत्न केला तर आजच्या घडीला 80% हिंदू समाज हा व्यसनाच्या आहारी गेलेला. खरंय 80%. आज पण बघा प्रत्येक गावाचा जर तुम्ही सर्वे केला, गावात प्रत्येक गावात काही माणसं दिसायला एवढे चांगलं कार्य करते, चांगलं वागते, पण संध्याकाळी अर्धी कव आहे ना हाणल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. खरंय का? आता नारदाच्या गातून बोलतो म्हणून काहींना राग येत असेल, पण खरं बोलतो महाराज, खोटं नाही बोलत मी. सांगतो आताच्या काळात, आताच्या घडीमध्ये, आताच्या काळामध्ये अवघड शोकांतिका, अवघड परिस्थिती महाराज. पण हे खरं आपल्या गावाचं वैभव आहे. आपल्या गावकरी मंडळींना द्यावी तेवढे धन्यवाद कमी. की मला असं वाटतं परमार्थाच्या बाबतीत तर तुम्ही मुरलेले आहेच, पण या लहान लहान लेकरांना तुम्ही आज कीर्तनात उभा केलं आणि यांना संस्कार देण्याचं तुम्ही कार्य करतात. हे खूप मोठी गोष्ट आहे महाराज. येणाऱ्या काळातलं आपलं धन आहे. संपत्ती कमी कमवलं तर चालती, पण लेकरांना संस्कार कमवणं हे आताच्या काळातली गरज आहे. मला असं वाटतं गोड असणारी ही बालगोपाल मंडळी, त्या ठिकाणी आमच्या भगिनी असेल, हे छोटे छोटे विद्यार्थी असेल, अगदी महाराज सुंदर त्या ठिकाणी पोशाख परिधान करून, असं वाटत नाही बरं का ते गावातले, असं वाटतं एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेतले. म्हणून सुंदर टाळं वाजवतात आणि सुंदर त्या ठिकाणी महाराज अगदी नियमितपणे नवे नवे, अगदी मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या पोशाखामध्ये त्या ठिकाणी उभा आहे बरं का. सर्व बालगोपाल मंडळी सर्वांना वंदन करतो. त्याच पद्धतीने माझ्यावर प्रेम करणारे, परिसरातून आलेले सर्व आमची त्या ठिकाणी जीवलग असणारी मंडळी, आपल्या खापर खेळून सुद्धा आमचे शुभम दादा वगैरे त्यांचे सहकारी सर्व त्या ठिकाणी मंडळी आज कीर्तन ऐकण्याकरता आले बरं का. त्यांचं प्रेम आहे. आणि महाराज खरोखर आपल्या भागामध्ये आता परवादिवशी कीर्तन केलं मी तर जवळच, कोणतं गाव ते
देऊळगाव देवी, हा इथंच पाठीमागच गोपीच्या पाठीमागं कीर्तन केलं. आणि मला असं वाटतं खापरखेडला कीर्तन झालं, आता महाराजला कीर्तनाचा योग आला आणि परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणची फोन येते महाराज. खरोखर काहीतरी भाग्य माऊली ज्ञानोबारांची कृपा आहे की मला असं वाटतं की आमच्या महाराजांनी फोन केला आणि महाराजांच्या संपर्कातून अगदी घडलेलं हे सर्व गावकरी मंडळींचं दर्शन. आणि आज रामनवमीच्या पर्व काळावर संबंध महाराष्ट्रभर त्या ठिकाणी अगदी सप्ताह चालू आहे, नामयज्ञ सोहळे चालले बरं का. अगदी अखंड रामजप त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच यादीमध्ये आज तुमच्या गावाचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि गोड असणारा आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य करतात अशी असणारी आमची पवन महाराज पवन साऊंड सिस्टम, आमच्या पवन दादांची गोड असणारी ही साऊंड सर्व्हिस बरं का. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा सर्वांना, कारण त्यांच्याशिवाय मजा नाही बरं का. मी सांगत असतो ज्याला यातलं काहीच कळत नाही त्याचं बरं आहे, बरोबर ना. ज्याला यातलं काही कळत नाही त्याचं बरं आहे महाराज, त्यांना टेन्शन नाही. पण आपली जिंदगी ज्याच्यात चालली सगळी बेस दी ट्रबल दी गेन दी विकोदी त्याच्यातच चाललंय महाराज. हा पण आमच्या पवन दादाला सांगायची गरज नाही, तज्ञ माणसं महाराज त्याकडे बरं का, तज्ञ माणसं आहे. अगदी केला इशारा जाता जाता म्हणजे त्यांच्याकडे बघायचं काम आहे नुसतं, ते बरोबर बटणं फिरतात महाराज, सांगायचं काम नाही. आणि मला असं वाटतं की साऊंड सिस्टम शिवाय मजा नाही, पण गोड असणारे साऊंड सिस्टम आमच्या दादाजींना सुद्धा द्यावी तेवढे धन्यवाद कमी. आणि आपल्या या कीर्तनाचं लाईव्ह त्या ठिकाणी प्रक्षेपण नवे नवे हे कीर्तन अगदी प्रत्येकाच्या मोबाईलवर आपल्याला बघण्यासाठी मिळणार आहे. आपल्या भारत गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी या कीर्तनाचे त्या ठिकाणी शूटिंग प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत नेण्याचं कार्य अगदी मला असं वाटतं जे करतायत असे असणारे आमचे ब्रह्मांड नायक युट्यूब चॅनल आमच्या दादाजींना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी. अगदी 2-2 मोबाईल लावले बरं का तुम्ही. मला असं वाटतं एक लाईव्ह चालू वाटतं आणि एक रेकॉर्डिंग चालू असेल, बरोबर ना. हा अगदी गोड असणार महाराज. अगदी मला असं वाटतं की आपल्या या नामयज्ञ सोहळ्याचं पूर्ण त्या ठिकाणी अगदी सप्ताहाचं लाईव्ह अगदी प्रत्येकाच्या मोबाईलवर आपल्याला बघण्यासाठी मिळणार आहे. आमच्या दादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सर्वांच्या चरणावर एका शब्दामध्ये साष्टांग प्रणिपात करतो. मस्त कहे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आता वर्णन कोणी कोणाचं करावं याला मर्यादा आहे. ऐका सर्वांनी, वर्णन कोणी कोणाचं करावं. विद्वानाचं वर्णन हे विद्वानाने करावं, हा पंडिताचं वर्णन हे पंडिताने करावं, महाराजाचं वर्णन हे महाराजाने करावं. जर आपला अधिकार कमी पडत असेल तर आपल्याला वर्णन करण्याचा अधिकार नाही महाराज. महाराज वर्णन करतात, वर्णन कोणी कोणाचं करावं. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गुरुवी प्रसव वेदनात. जसं विद्वान व्यक्तीचं वर्णन हे विद्वानाने करावं तसं ज्या स्त्रीने प्रसूतीच्या काळामध्ये त्या वेदना सहन केलेल्या असतील त्याच स्त्रीला गरोदर स्त्रीचं वर्णन करण्याचा अधिकार आहे महाराज. नाही वंध्या विजानाती गुरुवी प्रसव वेदनात. हे जर नाही कळालं तर महाराजांनी त्याच्या पुढचं उदाहरण दिलेलं आहे. ऐका, जसं शुराचं वर्णन हे शुराने करावं. हा नाहीतर कधी कधी असं होतं महाराज, चहा पिऊन पिऊन एखादा जर अगरबत्ती छाप झालेला पहिलवान जर आला आणि तो जर एखाद्या महान असणाऱ्या महावीर नवे नवे तानाजी मालुसरेंचं वर्णन करायला लागला, ते वर्णनाचे पण ते वर्णन यथार्थ ठरणार नाही. नवे नवे त्या वर्णनाला पाहिजे तेवढं महत्व, पाहिजे तेवढी किंमत प्राप्त होणार नाही. मनाचं बोलत नाही. शुरा शोभती हत्यारे टिंब टिंब हसतील पोरे किंवा शूर मिरवे रणांगणी. हा म्हणून शुराचं वर्णन हे शुराने करावं, विद्वानाचं वर्णन हे विद्वानाने करावं. मग बसलेली काही मंडळी म्हणतील महाराज
जे तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करतात, मग तुकोबाऱ्यांचा सुद्धा तेवढा अधिकार होता का? जेवढा अधिकार ज्ञानोबाऱ्यांचा होता तेवढा अधिकार तुकोबाऱ्यांचा होता का? तुकोबाऱ्यांचा अधिकार हा सर्वसामान्य नव्हता महाराज. मी सांगत असतो, ऐका, तुकोबाऱ्यांचा अधिकार हा सर्वसामान्य नव्हता. एकेकाळचे तुकोबाऱ्यांचे कट्टर असणारे शत्रू, त्यांचं नाव आहे रामेश्वर भट्ट. बरोबर? किती कट्टर होते महाराज, कल्पना करा. कानावर बातमी पडली, ऐका, तुकोबारांच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडते. राग आला रामेश्वर भट्टांना. काय करावं? गावाच्या पाटलाजवळ तक्रार केली. गावाच्या पाटलाजवळ तक्रार केल्याच्या नंतर महाराज ग्रामसभा भरवली. तुकोबारांना आणून हजर केलं. तुकोबारांनी अधिकाराचं उल्लंघन केलं. अधिकार नसताना तुकोबारांनी वेद उच्चारण करण्याचा प्रयत्न केला. मग तुकोबारांना काय शिक्षा करणार? त्या काळामध्ये तुकोबारांना शिक्षा झाली. कोणती? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. कल्पना करा, गावातील पाटलांनी तुकोबारांना अधिकाराचं उल्लंघन केलं म्हणून मला असं वाटतं की गावाच्या बाहेर हाकलून दिलं. पण गावाच्या बाहेर हाकलून दिलं तेवढ्यात सुद्धा तुकोबारांनी राग मानला नाही, कुठल्याही प्रकारचं वाईट वाटून घेतलं नाही. आपलं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून मला असं वाटतं की पंचम वेद असणारा गाथा तुकोबारांनी निर्माण केला. आणि पंचम वेद असणारा गाथा निर्माण झाल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी तुकोबारांची कीर्ती ही रामेश्वर भट्टांच्या कानापर्यंत गेली. तळपायाची आग मस्तकात गेली. विचार करू लागले की अरे, तुकोबारांना वाईट टाकलं, नवे गावाच्या बाहेर हाकलून दिलं, तरी सुद्धा तुकोबारांमध्ये बदल झाला नाही. काय करावं या तुकाराम महाराजांना? म्हणून रागाच्या भरामध्ये, ऐका, तुकोबारांचा अधिकार काय हे सांगतोय. रागाच्या भरामध्ये ज्या तुकाराम महाराजांनी पंचम वेद असणारा गाथा निर्माण केला, रामेश्वर भट्टांनी तो गाथा घेतला, त्या गाथ्याला दगड बांधले. मला असं वाटतं की दगड बांधून तो गाठा त्या ठिकाणी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला. महाराज किती त्रास देवा. इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवला तरी सुद्धा तुकोबारांनी विरोध केला नाही, भांडण केलं नाही, कुठल्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही. इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवल्याच्या नंतर तुकोबारांनी रामेश्वर भट्टांसोबत वादविवाद नाही केला महाराज, भगवंताचा धावा केला. असं म्हणतात तुकोबारा हे 13 दिवस त्या ठिकाणी महाराज इंद्रायणीच्या घाटावर त्या ठिकाणी उपोषण धरून बसले होते. नव्हे भगवंताची प्रार्थना करत होते. 13 दिवस भगवंताची साधना केली. 13 दिवस भगवंताची त्या ठिकाणी महाराज प्रार्थना केली. आणि 13 दिवसाच्या नंतर काय प्रकार घडला? 13 दिवस वह्या रक्षुनिया उदकी, कोरड्याची काढोनी दाखविल्या शेखी, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. हा, आरतीमध्ये आलेलं आहे महाराज वर्ण. 13 दिवस तुकोबारांच्या वह्या, तुकोबारांचा गाथा हा इंद्रायणीच्या डोहामध्ये होता. पण 13 दिवस इंद्रायणीच्या डोहामध्ये अभंगाच्या वह्या, अभंगाचा गाथा असून सुद्धा महाराज वर्णन करतात की ज्या पद्धतीने पाण्यावर लाह्या तरंगाव्या त्या पद्धतीने माझ्या तुकोबारांच्या वह्या, माझ्या तुकोबारांचा गाथा त्या ठिकाणी पाण्यावर तरंगला. महाराज दगडा सहित जळी दगडा सहित वह्या आणि तारी येल्या जैशा लाह्या. ज्या पद्धतीने पाण्यावर लाह्या तरंगाव्या माझ्या तुकोबारांचा गाथा तरंगला महाराज, अभंगाच्या वह्या तरंगल्या. हा तुकोबारांचा अधिकार आहे. ऐका बसलेली मंडळी. आणि हा तुकोबारांचा अधिकार ज्या वेळेला रामेश्वर भट्टांच्या लक्षात आला, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. म्हणून तुकोबारांचा अधिकार सर्वसामान्य नाही. तुकोबार आहे आणि भगवान परमात्मा याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा बदल नाही. मनाचं बोलत नाही. तुकिता तुका विश्व भरुनी उरला लोका, किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आरतीमध्ये सुद्धा वर्णन केलेले महाराज. एवढा असणारा अधिकार तुकोबारांचा. ऐका तुकोबारांच्या अधिकाराबद्दल बोलावं तेवढं कमी. हा बरं महाराज, जेवढं वैराग्य माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांचं होतं तेवढं वैराग्य तुकोबारांचं सुद्धा होतं का? तुकोबारांचं वैराग्य सुद्धा साधारण नाही. कारण वैराग्य मूर्ती ही पदवी फक्त तुकोबारांना शोभते बरं का. तुकोबारांच्या नंतर मला असं वाटतं आळंदी क्षेत्रामध्ये आमचे कुरेकर बाबा असेल, तर मला असं वाटतं वैराग्य मूर्ती ही पदवी कोणाला शोभत नाही. ते तुकोबारांच्या जीवनाला. कारण मी सांगत असतो तुकोबारांचं वैराग्य काय महाराज.
बरेच कीर्तनकार तुकोबारांची दरिद्री त्या ठिकाणी वर्णन करतात. तुकोबारांच्या घरात झोपल्याच्या नंतर काय दिसत होतं? काय दिसत होतं? चंद्र दिसत होता. ऐका, बसलेली मंडळी थोडं थोडं बोला. तुकोबारांच्या घरामध्ये झोपल्याच्या नंतर चंद्र दिसत होता. मला असं वाटतं स्वयंपाक करण्याची जी चूल आहे त्या चुलीवर काय उगलेली होती? हरळी उगलेली होती. हा, आणि मला असं वाटतं की पाणी प्यायची जी केळी त्या केळीवर काय ठेवलेलं होतं? नरोटी किंवा करवंटी. म्हणजे एवढी दयनीय अवस्था भरपूर कीर्तनकार तुकोबारांचे वर्णन करतात. पण मी सांगत असतो महाराज, तुकोबारांची दयनीय अवस्था होती, पण ती कधी झाली? दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करीता मिली. ज्या वेळेला दुष्काळ पडला, तुकोबारांनी वातावरण बघितलं महाराज. आता हा त्या ठिकाणी समाज नवे नवे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सध्या भुकीची व्याकुळता आहे. नवे नवे आता हा समाज जर त्या ठिकाणी आपण मदत नाही केली तर मला असं वाटतं की मरणाच्या दारामध्ये उभा आहे. हा, तुकोबारांचं ऐश्वर हे साधारण नव्हतं. मी सांगत असतो, पुण्यातील सर्वात श्रीमंत 400 वर्षापूर्वीचे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आप्पाजी गुळवे पाटील. बरोबर, 400 वर्षापूर्वीचे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आप्पाजी गुळवे पाटील. ऐका आता बसलेली मंडळी, एवढा श्रीमंत माणूस आपली मुलगी गरिबाच्या घरात देईल का महाराज? आपल्याला जर 4 एकर असेल तर आपण समोरच्याला 8 एकर पाहतो. आपल्याला 8 असेल तर समोरच्याला 15 एकर पाहतो महाराज. आपल्यापेक्षा 4-2 एकर आपण शिल्लकच पाहतो. कल्पना करा, एवढा श्रीमंत माणूस आपली मुलगी गरिबाच्या घरात देणं शक्य नाही. मग मला असं वाटतं की आप्पाजी गुळवे पाटील यांची मुलगी तुकोबारांना पत्नी म्हणून होती महाराज. हा, तुकोबारांची श्रीमंती साधी असेल का? पण दुष्काळ पडला, अगदी प्रत्येकाचं त्या ठिकाणी तुकोबारांनी बघितलं. प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक जण अन्न अन्न करता त्या ठिकाणी व्याकुळ झाला. विचार केला, अरे जवळ असलेल्या संपत्तीचा काय त्या ठिकाणी भोग घ्यायचा. हा, तुकोबारा हे सावकार होते महाराज. तुकोबारांनी विचार केला, आता हा समाज त्या ठिकाणी आपली उधारी देऊ शकत नाही, नवे नवे आपलं कर्ज फेडू शकत नाही, मग काय करावं? ही दयनीय अवस्था निर्माण झाल्याच्या नंतर तुकोबारांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता जवळ असलेलं धन, जवळ असलेली संपदा अगदी मुक्त हस्ते नवे नवे मला असं वाटतं मोकळ्या मनाने या जनामध्ये, या लोकांमध्ये त्या ठिकाणी वाटून दिली महाराज. आणि मला असं वाटतं जवळ असलेलं धन हे लोकांमध्ये वाटून दिल्याच्या नंतर तुकोबारांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. हे नंतरचे शब्द आहे महाराज तुकोबारांचे, बरं का. ज्या वेळेला संपत्तीचा त्याग केला त्याच्यानंतरचे हे शब्द आहे. पण तुकोबारांचं ऐश्वर हे साधारण नव्हतं. मी सांगत असतो महाराज, आताचं सरकार शेतकऱ्याची 1-2-3 लाखापर्यंत कर्जमाफी करतं, याच्यात काही नवल नाही. ऐका बसलेली मंडळी, आताचं हे सरकार शेतकऱ्याची 2-3 लाखापर्यंत कर्जमाफी करतं, काहीच नवल नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे संत माझे जगद्गुरु तुकोबाराय झाले महाराज. हा, तुकाराम महाराज झाले महाराज. मला असं वाटतं तुकोबारांचं ऐश्वर हे साधारण नव्हतं. तुकोबारांचं वैराग्य सांगतो, ऐका. संपूर्ण धन लोकांमध्ये वाटून दिलं आणि संपूर्ण धन लोकांमध्ये वाटून दिल्याच्या नंतर तुकोबारांची कीर्ती किंवा तुकोबारांचं त्या ठिकाणी महाराज अगदी कार्य, या समाजाला त्या ठिकाणी जागरूक करण्याचं कार्य, नवे नवे समाज प्रबोधन करण्याचं कार्य तुकोबारांच्या माध्यमातून, हिंदू धर्माला त्या ठिकाणी महाराज अगदी उजाळा देण्याचं कार्य तुकोबारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होतंय, घडतंय. मला असं वाटतं की हीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली. तुकोबारांचं वैराग्य सांगतो बरं का. शिवाजी महाराजांच्या कानावर पडली आणि राजे विचार करायला लागले, आपल्या राज्यातील महान असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय जर कधी त्या ठिकाणी मनाला अशांतता निर्माण झाली किंवा मनामध्ये त्या ठिकाणी कोण्या पद्धतीचं भय निर्माण झालं, भीती निर्माण झाली, तर या मनाची शुद्धी करण्याकरता ज्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये आपण जाऊन बसतो आणि त्या तुकोबारांच्या जर जीवनाचा आढावा घेतला तर तुकोबारांची एका वेळची जीवनाची पंचायती महाराज. एवढी दयनीय अवस्था तुकोबारांची. राजांनी विचार केला की तुकोबारांच्या परिस्थितीमध्ये बदल व्हावा, तुकोबारांना संसारातील भोग प्राप्त व्हावे, नवे नवे संसारातील भोग भोगता यावे. मग काय करावं, काय करावं? राजांनी मागचा पुढचा विचार न करता अगदी मला असं वाटतं तुकोबारांसाठी अनमोल असणाऱ्या किमतीचा नजराना पाठवला महाराज. काय होतं त्या नजराण्यामध्ये? मी सांगत असतो, दिवट्या, छत्री, घोडे, हिरे, माणिक, मोती असे अनमोल असणारा किमतीचा नजराना पाठवला. मी सांगत असतो महाराज, मावळे नजराना घेऊन त्या ठिकाणी देहू गावामध्ये आले आणि देहू गावामध्ये आल्याच्या नंतर विचारलं तुकाराम महाराज कुठे भेटतील. कोणीतरी सांगितलं या तिन्ही डोंगरापैकी एका डोंगरावर भजन करण्यासाठी गेलेले असतील. कळालं आज भंडारा डोंगरावर गेलेले, डोंगराच्या दिशेने गेले, डोंगरावर गेले. तुकोबारा एका शिडेवर त्या ठिकाणी भजन करत बसलेले होते महाराज, भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले होते. मावळे जवळ गेले, हात जोडले, नमस्कार केला, हळूच डोळे उघडले, बघितलं मावळ्यांच्या वेशामध्ये 2 पुरुष त्या ठिकाणी डोळ्यासमोर उभे. विचारलं कोण आहात, कुठून आलेले आहात? सांगितलं महाराज या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे धर्मगुरु
मला असं वाटतं संत रामदास स्वामी, आणि मला असं वाटतं तुमच्याबद्दल जर विचार केला तर एक रामदास स्वामी हे तुकोबा मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आहे, आणि तुम्ही त्या ठिकाणी महाराज आध्यात्मिक गुरु आहे. म्हणून मला असं वाटतं तुमचा अधिकार सर्वसामान्य नाही. धर्माचं ज्ञान त्या ठिकाणी राजांना रामदास स्वामीकडून प्राप्त होतं, आणि मला असं वाटतं अध्यात्म्याचं ज्ञान नवे नवे परमार्थाचं ज्ञान तुमच्याकडून प्राप्त होतं. म्हणून मला असं वाटतं तुम्ही राजांचे त्या ठिकाणी एक प्रकारचे गुरु आहात. पण राजांच्या त्या ठिकाणी लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातील नवे नवे आपल्या भूमीतील महान असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय, आणि एवढे महान असणारे संत दरिद्री भोगतायत नवे नवे एका वेळची जेवणाची सुद्धा पंचायती. म्हणून तुमच्या परिस्थितीमध्ये बदल व्हावा, नवे नवे तुम्हाला लौकिक भोग भोगता यावे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी हा अनमोल असणाऱ्या किमतीचा नजराना पाठवला. अनमोल असणाऱ्या किमतीचा नजराना पाठवला. ज्यावेळेस त्या ठिकाणी महाराज मावळे बोलू लागले त्यावेळेस तुकोबारांनी वर्णन केलं, दिवट्या छत्री घोडे हे तो बर्यात न पडे. ऐका का सोने रूपी आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. तुमच्या राजांनी जो अनमोल असणाऱ्या किमतीचा माझ्यासाठी नजराना पाठवला, तो नजराना आमच्यासाठी कसा आहे, माती मोले. तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान, तो आमच्यासाठी माती समान आहे. ऐका का जर तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत असेल आम्ही सुखी व्हावं, आम्ही समाधानी व्हावं, असं जर राजांना वाटत असेल तर आमचा एकच निरोप छत्रपती शिवाजी महाराजांना द्या. कोणता? आम्ही त्याने सुखी म्हणावे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही जर सुखी व्हावं असं जर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत असेल तर आमचा एकच निरोप राजांना द्या. त्यांना सांगा आमच्या भगवंताचं भजन तुम्ही करावं. ऐका महाराज, हे तुकोबारांचं वैराग्य होतं, मी सांगत असतो. ऐका, तुकोबारांसाठी मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरानं पाठवला, पण तुकोबारांच्या मुखातील शब्द आहे सोने रूपी आम्हा मृत्तिके समान. हे तुकोबारांचे शब्द आहे. कल्पना करा तुकोबारांच्या जागेवर जर आपण असतो तर आपण असं नसतो म्हणलो महाराज सोने रूपी आम्हा मृत्तिके समान. आपण म्हणलो असतो सोने रूपी आम्हा ते प्राणाही समान. ते तुकोबारांचं वैराग्य महाराज, ते आपल्यासारख्याच वैराग्य नाही. ऐका ते तुकोबारांचं वैराग्य. तर तुकोबारांचं मला असं वाटतं वैराग्याबद्दल वर्णन करावं तेवढं कमी. त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलं. तुकोबारा हे साधारण नव्हते महाराज, अगदी निर्भीडपणे त्या ठिकाणी जीवन जगणार होते. तुकोबारांच्या मनामध्ये अगदी कोणाबद्दल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आसक्ती निर्माण होत नव्हती महाराज. आपल्याला एखाद्याची भीड लोटत नाही, पण तुकोबारांचं जीवन हे कसं होतं, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. तुकोबारा वर्णन करतात, देवा मी कोणालाही संत म्हणणार नाही, कोणालाही साधू म्हणणार नाही, कोणालाही महात्मा म्हणणार नाही. अंगावर भगवे वस्त्र बघितले, पांढरे कपडे त्या ठिकाणी पांढरा शुभ्र धोत्र घातलंय, पांढरा शुभ्र नेहरू त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे, अगदी कुरेकर बाबांचा रुमाल आहे, म्हणून त्याला संत, त्याला महात्मा, त्याला साधू म्हणता येईल का? आम्ही कोणालाही संत कोणालाही साधू म्हणणार नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये तू त्या ठिकाणी वास करतोय नवे नवे, ज्याच्या मुखामध्ये सदैव त्या ठिकाणी तुझं चिंतन आहे, आम्ही अशाला साधू म्हणू. नाही तर कल्पना करा, पूर्वीच्या काळामध्ये नदीला जर पूर येऊन गेला, ऐका, पूर्वीच्या काळामध्ये नदीला जर पूर येऊन गेला तर मला असं वाटतं नदीमध्ये त्या गारगोट सापडत होत्या आपल्याला, बरोबर? गारगोट लांबून जर बघितलं तर त्या चमकत होत्या महाराज, म्हणजे त्या हिऱ्यासारख्या दिसत होत्या. पण ते हिरे होते का? नाही. तुकोबारांचं वर्णन आहे, हिऱ्या आयशा गारा दिसती दुरून, तुका म्हणे धन न भेटे तो. त्या फक्त दिसण्यापुरते त्या ठिकाणी महाराज हिऱ्यासारखे दिसतात, म्हणजे आपल्याला भास होतो की हा हिरा असेल, धनाचा लाभ आपल्या जीवनात होईल. पण तुकोबारा वर्णन करतात काही संत सुद्धा तसेचे, ते फक्त दिसण्यापुरते. त्यांच्या गळ्यातल्या माळी, त्यांचा गंध बघा तुम्ही. काही महाराज लोक महाराज त्यांचा गंध आणि त्यांच्या माळी जर पाहिलं ना माणूस हाप होतं. आणि जर कधी पूजा करायला बसला घरी, आणि पूजा करत असताना महाराज पूजा करत असताना बायकोला फक्त 5 मिनिटं जरी उशीर झाला, चहा आणाला, कल्पना करा, ज्या माळीनं जप करतो का तीच माळ बायकोवर टाकतो. 3 दिवस उठत नाही महाराज बायको.
माळ लहान नसतील महाराज ती. हा हे आशांना संत म्हणता येणार नाही महाराज. काही जण तर एवढे गंध लावतात, जिथं जागा भेटन तिथं गंध लावतात महाराज. अवघड परिस्थिती बरं का. पण तुकोबारांचं वर्णन, तुकोबारा म्हणतात असं आम्ही कोणालाही संत म्हणणार नाही. भलं तू आमचं वाटोळं केलं तर हरकत नाही. करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमी त्याशी मुखे न म्हणे संत. तू आमचं वाटोळ केलं तर हरकत नाही, पण आम्ही कोणालाही संत म्हणणार नाही. ज्याच्यामध्ये तो अधिकार आहे किंवा ज्याची ती पात्रता आहे आम्ही त्याला संत म्हणू. हा हे तुकोबारांचं वैराग्य होतं. तुकोबारांच्या वैराग्याबद्दल बोलावं तेवढं कमी. ऐका तुकोबारांच्या वैराग्याबद्दल जर सांगण्याचा प्रयत्न केला तर सर्वांना प्रसंग माहिती आहे. हा तुकोबारांकडे एक वेश्या पाठवली होती महाराज डोंगरावर, बरोबर. तुकोबारांकडे वेश्या पाठवली होती. हा अंतकरणामध्ये धनाचा लोभ त्या ठिकाणी निर्माण केला आणि पाठवलं तुकोबारांचं वैराग्य भंग करण्याकरता. पण ती वेश्या तुकोबारांकडे गेली, अंतकरणातील कामवासना तुकोबारांच्या समोर प्रगट केली. पण त्यावेळेस तुकोबारांनी विचारलं की तुझ्या अंतकरणामध्ये माझ्याबद्दल ही कामवासना का निर्माण झाली. त्या वेश्येने सांगितलं महाराज माझी कामवासना पूर्ण करा, त्यामागचा हेतू एकच आहे की तुमच्यासारखा दैदिप्यमान असणारा पुत्र नव्हे तुमच्यासारखा महात्मा, तुमच्यासारखा विद्वान माझ्या उदरी त्या ठिकाणी जन्माला यावा, एवढीच अंतकरणामध्ये भावना आहे. पण तुकोबारे म्हणतात की कधी त्या ठिकाणी माझ्यापासून तुला पुत्र जन्माला येणार, बरं तो महात्मा होईलच याची काय गॅरंटी. हा तो त्या ठिकाणी तुला आई म्हणेल याची काय गॅरंटी. म्हणून मला असं वाटतं माझ्यापासून जन्माला येणारा पुत्र महात्मा जन्माला येईल किंवा तो तुला आई म्हणेल. आताच मी तुला आई म्हणतो ना, जाही ओ तू माते न करी सायास. हाच प्रसंग मला असं वाटतं स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये घडला होता, पण अगोदरचा तुकोबारांच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे महाराज. पण तुकोबारा म्हणतात जो खरा विष्णूचा दास आहे तो असं कृत्य कधीच करू शकत नाही. आम्ही विष्णुदास तैसे नोहे, हे तुकोबारांचं वैराग्य. म्हणून तुकोबारांच्या वैराग्याबद्दल बोलावं तेवढं कमी महाराज. ऐका तुकोबारांच्या वैराग्याबद्दल बोलावं तेवढं कमी. मग महाराज तुकोबारांनी वर्णन केलं ज्ञानोबारांचं, मग आधी करून सकल संतांनी केलं नाही का? केलं महाराज. प्रत्येकाने वर्णन केलं. प्रत्येकाने माझ्या माऊली ज्ञानोबारांना आईची उपमा दिलेली. मनाचं बोलत नाही. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आमची आई. ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. वा, आमच्या हनुमान भाऊंनी गोड प्रमाण दिलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथ सुद्धा म्हणतात ज्ञानोबा आमची आई. साधकांचा मायबाप, साधक सुद्धा म्हणतात ज्ञानोबा आमचे मायबाप आहे. नवे ज्ञानाबाई माझी, ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली. योगी सुद्धा म्हणतात महाराज ज्ञानोबा आहे आमची आई. प्रमाण द्यावी तेवढे कमी मला. हा मग गोड असणार माझ्या माऊली ज्ञानोबारांचं जीवन. ऐका, एक धरणे करीत ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये धरणं धरून बसला. अंतकरणामध्ये भावना होती धन प्राप्त व्हावं, मान मिळावा, अन्न मिळावा, या सगळ्या गोष्टीची क्षुद्र भावना अंतकरणामध्ये घेऊन ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये धरणं धरून बसला. बरेच दिवस त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये उपासना केली. एक दिवस ज्ञानोबा त्याच्या स्वप्नामध्ये गेले, अनुग्रह दिला, सांगितलं हे भले माणसा काय इच्छा आहे तुझी. अंतकरणातली इच्छा त्याने प्रगट केली. सांगितलं माऊली एकच इच्छा आहे, धन प्राप्त व्हावं, मान मिळवा, अन्न मिळवा, या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात मला प्राप्त व्हाव्या.
पण ज्ञानोबांनी सांगितलं की जी त्या ठिकाणी तुझ्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे, सध्या तरी मी तुझी ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तुझ्या अंतःकरणातली अपेक्षा पूर्ण व्हावी असं जर तुला वाटत असेल तर जवळच त्या ठिकाणी देहू नावाचं क्षेत्र आहे. त्या देहू क्षेत्रामध्ये संत तुकाराम महाराजांचे त्या ठिकाणी संत आहे. तुकोबारायांकडे जा, अंतःकरणातील भावना प्रगट कर आणि सरते शेवटी सांग की मला तुमच्याकडे ज्ञानोबारायांनी पाठवलेले. उठला महाराज तो अंतःकरणामध्ये नाराजी व्यक्त करू लागला, दुःखी झाला, निराश झाला, पण विचार करू लागला माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी तुकोबारायांकडे आपल्याला पाठतायत. नवे नवे अंतःकरणामध्ये एक प्रकारचा आनंद प्राप्त होऊ लागला की ज्ञानोबारांनी तुकोबारायांकडे पाठवलं. गेला तुकोबारायांकडे, तुकोबारायांचं दर्शन घेतलं, साष्टांग हे करी दंडवत, तुकोबारायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला, अंतःकरणातील भावना प्रगट केली आणि सरते शेवटी सांगितलं महाराज मला तुमच्याकडे ज्ञानोबारायांनी पाठवलेलं आहे. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी महाराज भक्तीचा ओलावा निर्माण झाला. अंतःकरण दाटून आलं, विचार करू लागले की अरे ज्या माऊली ज्ञानोबारांनी तुला माझ्याकडे पाठवलेला आहे त्या माऊली ज्ञानोबारांचा अधिकार हा सर्वसामान्य आहे का महाराज? कल्पना करा ज्ञानोबारांवरची श्रद्धा काय असते. आमच्या ह्या सर्व वारकरी मंडळींना विचारा महाराज, जो साधक किंवा जो वारकरी किंवा जो गुणवान ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये राहिलेला महाराज, त्यांच्या अंतःकरणामध्ये जी श्रद्धा आहे माऊलीबद्दल ती काहीतरी आगळी वेगळी असते महाराज. सांगत असतो ऐका, ज्ञानोबारांचा अधिकार हा सर्वसामान्य नाही. तुकोबारा त्या साधकाला विचारू लागले, त्या गृहस्थाला विचारू लागले तुझ्या अंतःकरणामध्ये भावना कोणती? धन प्राप्त व्हावं, अन्न मिळावं, मान मिळावा. बरं धनाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबारांचं लौकिक ऐश्वर्य जर बघण्याचा प्रयत्न केला तर तुकोबारा वर्णन करतात लौकिक ऐश्वर्य किती मोठं आहे ज्ञानोबारांचं आणि परमार्थिक ऐश्वर्य सुद्धा किती मोठं, त्याचंच वर्णन तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात. सर्वांनी टाळ्या वाजवा. क्या बात. जयाची सोन्याचा अंगी ऐसे बड़ रेडा बोले, अंगी ऐसे बड़ रेडा बोले. वाह क्या बात आहे. हनुमान बुवाचं झालं, आमच्या रामेश्वर बुवा झालं, हे दिग्गज माणसं आहे महाराज. खरोखर तुमचं काहीतरी भाग्य आहे.
एवढे सुंदर असणारे गुणवान तुम्हाला मिळाले बरं का. सर्व वारकरी त्या ठिकाणी नवीन यांचं जीवन त्या ठिकाणी वारकरी साधनेनं परिपूर्ण आहे महाराज. हे नुसते गायकच नाही, मी सांगत असतो गायक वेगळे आणि गुणवान वेगळे. गुणवान म्हणजे हे वारकरी त्या ठिकाणी परंपरेने नटलेले माणसं आहे महाराज. आणि ते सर्वांगण हाडाचे असणारे वारकरी. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे हाडाचे असणारे हे वारकरी महाराज. काहीतरी गावकऱ्यांचं भाग्य नाही का. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबरांचं जीवन आहे महाराज. लौकिक ऐश्वर्य द्वारामध्ये सोन्याचं पिंपळ आणि अलौकिक पारमार्थिक ऐश्वर्य कोणतं असेल तर अंगामध्ये रेडाला बोलवण्याचं सामर्थ्य हे ज्ञानोबरांचं. आणि मी सांगत असतो महाराज, जर ज्ञानोबरांच्या धनाचा विचार केला तर ज्ञानोबरांचं धन कसं आहे ते अशाश्वत आहे. हा मला असं वाटतं कसं आहे, शाश्वत धन आहे महाराज. ते कधीही न जाणारं धन आहे. आणि आपलं जर धन बघितलं तर आपलं अशाश्वत धन आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, किंवा तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. ज्या धनासाठी सक्का भाऊ पक्का वैरी होतं असं धन त्या ठिकाणी तुमचं आमचं आहे. पण मला असं वाटतं ज्ञानोबरांचं धन हे कधीही न संपणारं धन आहे महाराज. हा ते ज्ञानाचं धन आहे महाराज. ते ज्ञानरूपी सोनं आहे. ते धन आता या साधकांच्या जीवनात यांना प्राप्त होणार. ते कधीही न संपणारं धन आहे महाराज. हा कल्पना करा, मी सांगत असतो लौकिक जर धनाचा विचार केला तर या जगामध्ये रावणा इतका श्रीमंत कोणीच झाला नाही महाराज. आहे की नाही. किती श्रीमंत होता रावण. मी सांगत असतो लंके माझी घरे किती ते ऐका. सांगत असे संख्या जैशी तैशी 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटे बंदी, किंवा कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. रावणाच्या राज्यामध्ये 7 कोटी घरं ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची होती. किती? 7 कोटी घरं. पण एवढी संपत्ती असून सुद्धा सांगा ते कवडी गेले नाही. कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला नाही महाराज. मग तुमच्या आमच्या धनाचं काय घेऊन बसले. मी विनोदानं सांगितलं असतो प्रत्येक ठिकाणी आपल्या धनाचा जर विचार केला, आपला जो आहेच काय महाराज, 1 शंभरी बायकून 2 चिपडे लेकरं. ह्याच्या पलीकडे आपला धनाचा विस्तारच नाही महाराज. आपण त्याच्यातच गुरुकुटुंब बसलेलं. ह्याच्या पलीकडे विस्तार नाही आपला. आणि मी सांगत असतो कितीही धनवान झाला किंवा कितीही संपत्ती प्राप्त करा, कितीही धन प्राप्त करा महाराज, पण असा कोणताच धनवान नाही की घोडगंज श्रीमंती प्राप्त झाली त्याला सुख प्राप्त झालं. हा देवानं प्रत्येकाची अशी खुटी टोकून दिलेली, तो कशानं कशानं बेजारच आहे. तुम्ही आणखी पण या श्रीमंत लोकांच्या जीवनाचा आढावा घ्या. हे इतके सहज आपले इतके एवढे मोकळे नाही महाराज. हे कशानं व्हायला बेजारच आहे. हा असा कोणताच माणूस नाही की तो अगदी मोकळा आहे. हा मग तुम्ही कल्पना करा, साखर कारखान्याचा मालक जरी असला तरी त्याला शुगर आहे. हे अवघड परिस्थिती महाराज. देवराव पाटलाच खूप कठीण आहे महाराज. तिथं विशेष नाही महाराज. हा तिथं खूप अवघड गोष्ट आहे. मी सांगत असतो खरोखर कितीही धन प्राप्त झालं हे लौकिक धन त्याचा काही उपयोग नाही महाराज. आणि खरोखर भगवंताचे आपल्यावर उपकार आहे. त्या देवाने आपल्याला एवढ्या संकटातून वाचून इथपर्यंत आणलं महाराज. हा एवढ्या कोरोनाच्या काळातून वाचून इथपर्यंत आणलं. म्हणून मी सांगत असतो देवे दिला देह भजना गोमटा. ज्या देवाने सुंदर असणारा हा नरदेह दिला त्याचं भजन घडलंच पाहिजे. आम्ही सांगत असतो देह हा आणला पाचाचा ओसना. ज्या भगवंताने सुंदर असणारा हा नरदेह दिला एक दिवस त्याला आपल्याला परत द्यावा लागेल. म्हणून वेळेत सावध व्हा. कबीर महाराज तर गोड असणारं वर्णन करतात. हा देह कसा आहे, हे घर कसं आहे महाराज. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बनाना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. ज्या दिवशी महाराज आपल्याला देवाचा मिस कॉल, देवाचा म्हणण्यापेक्षा यमाचा मिस कॉल आला त्या दिवशी आपल्याला हे सोडून जावंच लागेल. आणि यमाच्या दरबारात गेल्याच्या नंतर आयुष्यात काय काय कर्म केलं त्या कर्माचा हिशोब त्या ठिकाणी तिथे द्यावा लागेल महाराज. एवढं सोपं नाही. काय काय कर्म केलं सांगावं लागेल. आम्ही लोकांचे बांधव कोरली, आम्ही सोयरिकी मोडल्या, हे तिथं सांगावं लागेल महाराज. हा एवढं सोपं नाही महाराज. मी सांगत असतो अगदी कर्म त्या ठिकाणी महाराज. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कल्पना करा ज्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये सुंदर असणारा हा नामयज्ञ सोहळा संपन्न होतोय, ज्या भगवान प्रभू रामचंद्रांचं नाव सदैव त्या ठिकाणी आपल्या मुखाला अजरामर आहे. मला असं वाटतं की त्यांच्या नवे नवे देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही महाराज. हा
कर्मे दशरथ योगे मेला. कल्पना करा, देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही, मग तुम्हा आम्हाला कर्म चुकणार आहे महाराज? नाही, केले कर्म झाले, त्याची भोगा आले, वेळी सावध व्हा. जास्त त्या ठिकाणी महाराज सावध होनी भजनी लागा सावध होनी भजनी लागा देव करा कैवार्य माझा मल्हारीची वारी म्हणलं ना, गोड म्हणलं, दुसरं काय एवढं सुंदर म्हणलं महाराज. मी बघितलं, स्वर लावण्याचा प्रयत्न केला, भाऊ इतकं गोड जमणार आहे का मला? नाही, तुमची इतकं गोड जमणार आहे का महाराज? बरोबरी कशी करून जमल? नाही, तुमचं बरोबर आहे. हाती पोरांनी सांगितलं महाराज पिंगळा म्हणा. आता काल परवा दिवशी असं झालं, परवा दिवशी नाही, कालचाच प्रसंग सांगतो. अगदी मला असं वाटतं कीर्तनात पाऊस आला, मंडप ओढून गेला, अगदी अस्तव्यस्त वातावरण निर्माण झालं. साऊंड सिस्टमचे सुद्धा 1-2 साऊंड खाली पडले, त्यांचा मूड गेला साऊंड सिस्टम वाल्यांचा बरं का. त्यांनी सुद्धा अगदी आवाज कमी केला. शेवटी 1 तास भर बोललो महाराज मी, पण मागून मागून आवाज बसला. आणि आवाज बसल्याच्या नंतर खालून मला एक जणांनी चिठ्ठी पाठवली, महाराज पिंगळा म्हणा. आता इथं महामुंगळा झाला, तुमच्या पिंगळ्याचे काय होतं महाराज? असं होतं ना महाराज. गोड असणारं वातावरण बरं का. आमच्या शुभम दादांची इच्छा आहे, पण काय हरकत नाही, होईल थोडं पुढं आणखी बरं काय का. मी सांगत असतो, खरोखर आपलं भाग्य आहे महाराज. भाग्य का म्हणावं लागेल? कारण तुमचा आमचा जन्म त्या ठिकाणी सुंदर असणाऱ्या, पवित्र असणाऱ्या सनातन धर्मामध्ये झाला, म्हणजे हिंदू धर्मामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. हे आपलं भाग्य आहे महाराज. हा, आणि मी सांगत असतो, आता बऱ्याच दिवसापासून तो विषय मी काढला नाही महाराज, पण मी सांगत असतो, आतापर्यंत भारताची ओळख ही ताजमहलने होती. ऐका बसलेली मंडळी सर्वांनी, तरुण युवा मित्र मंडळ, आतापर्यंत भारताची ओळख ही ताजमहलने होती, पण यानंतर भारताची ओळख ही राम मंदिराने राहणार आहे महाराज. हा, हे भाग्य आहे आपलं. आतापर्यंत म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर, आतापर्यंत म्हणावं लागत होतं, आता म्हणायची गरज नाही. आता मंदिर झालं ना महाराज, आता काय म्हणायची गरज आहे? हा, हजारो हिंदूंचं स्वप्न होतं मंदिर पूर्णत्वाला जावं. आणि मी सांगत असतो महाराज, कधीतरी हिंदुत्वासाठी हे रक्त जागृत झालं पाहिजे, कधीतरी धर्मासाठी हे रक्त पेटलं पाहिजे महाराज. कल्पना करा, इतर लोकांचा जर विचार केला तर येणारा काळ खूप बिकट आहे. मी सांगित असतो, आपली इथं घडलेली घटना आहे. 6 डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती, बरोबर, अयोध्येमध्ये. आता जे सोशल मीडियावर अपडेट आहे त्यांना माहित असेल, 6 डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती अयोध्येमध्ये, आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं. ऐका, 6 डिसेंबर हा शौर्य दिवस म्हणून प्रत्येक हिंदूच्या स्टेटसला होता. आपल्या इथं घडलेली घटना सांगतो, प्रत्येक हिंदूच्या स्टेटसला, हा, आमच्या दादाजींना माहिती, प्रत्येक हिंदूच्या स्टेटसला 6 डिसेंबर हा शौर्य दिवस म्हणून होता. आपल्या जिल्ह्यात घडलेली घटना आहे, जाफराबाद तालुक्यातच त्या ठिकाणी महाराज एका मुलाने शौर्य दिवस म्हणून त्या ठिकाणी स्टेटस ठेवलं, तर एका मुस्लिम समाजाच्या मुलाने त्याला धमकी दिली आणि सांगितलं, जर तू हे स्टेटस डिलीट नाही केलं तर तुझी हत्या करण्यात येईल, तुझा खून करण्यात येईल. ऐका, एका मुसलमानाच्या पोराने तिथल्या संपूर्ण मुस्लिम समाजाने 6 डिसेंबर रोजी पूर्ण जाफराबाद कडकडीत बंद केलं होतं. तुमच्या ध्यानात ठिकाणी काय माहिती, पण मी सांगतो महाराज, त्या दिवशी मला कीर्तनाला येण्याचा प्रसंग आला, मला स्वतः खापरखेडला चालतो, बरोबर, 6 डिसेंबर रोजी पूर्ण जाफराबाद बंद होता. ऐका बसलेली मंडळी, धर्माच्या बाबतीत जास्त झोपलेलं राहू नका. 6 डिसेंबर रोजी एका मुसलमानाच्या पोरानं सगळं जाफराबाद बंद केलं होतं. काय तर फक्त स्टेटसला हिंदूचा शौर्य दिवस ठेवला त्या ठिकाणी, एवढंच कारण होतं महाराज. हे अवघड शोकांतिक आहे, कठीण आहे महाराज. जो प्रसंग बांगलादेशमध्ये निर्माण झाला, उद्या तो आपल्यावर सुद्धा होऊ शकतो.
फक्त शोकांतिका एवढीच आहे, आपल्या हिंदूंच्या पोरांना धर्म कळतो पण आपण धर्माचं आचरण करत नाही. मी सांगत असतो महाराज, राम मंदिर म्हणजे आपलं अस्तित्व आहे. हा, हिंदूंचा शौर्य दिवस आहे महाराज. आतापर्यंत भारतामध्ये बघण्यासारखं काय तर शहाजहाने आपल्या बायकोसाठी ताजमहल बांधला, पण याच्यानंतर भारताची ओळख कशाने राहील तर जगाचं आगळं वेगळं असणारं राम मंदिर त्या ठिकाणी भारतामध्ये निर्माण झालं. हे आपलं भाग्य आहे महाराज. आणि मी सांगत असतो, राम मंदिर हे कोणी एकट्यानं निर्माण नाही केलं. त्या राम मंदिरामध्ये इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभागी, आपल्या खिशातील किमान 100 रुपये का व्हायना त्या मंदिरासाठी समर्पित आहे. बरोबर, 100 रुपये का व्हायना, आपली एक का व्हायना वीट त्या मंदिराला समर्पित आहे. आपलं अस्तित्व आहे महाराज, ते हिंदूंचं अस्तित्व आहे. मी राम मंदिराबद्दल का बोलतो, कारण आतापर्यंत त्या राम मंदिरासाठी हजारो साधू संतांनी, हजारो महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली, बलिदान दिलेलं आहे. आणि हे रक्त हिंदुत्वाचं आहे. आपण आपल्या धर्माबद्दल नाही बोलायचं, मग कोण बोलणार आहे महाराज? कल्पना करा, अवघड आहे, शोकांतिका आहे महाराज. हा, मी सांगत असतो महाराज, हिंदुत्वाबद्दल एवढी एकनिष्ठता अंतःकरणामध्ये असावी जेवढी छत्रपती संभाजी महाराजांची होती. हा, कल्पना करा, दुर्दैव एवढंच आहे, आज जर तुम्हाला धर्माबद्दल एकनिष्ठता बघायची असेल, धर्माप्रती एकनिष्ठता काय असते याचा जर अनुभव घ्यायचा असेल, कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा. बसलेली मंडळी काय बोलतो लक्षात घ्या. जर धर्माप्रती एकनिष्ठता जर बघायची असेल, छत्रपती संभाजीनगरला जा आणि एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगर म्हणा, तो म्हणणारच नाही महाराज. काय बोलतो मी लक्षात घ्या. हे कट्टरतेने बोलतो, नारदाच्या गादीवरून बोलतो आणि अंतःकरणातून बोलतो बरं का. छत्रपती संभाजीनगर एखाद्या मुसलमानाला म्हणून पहा, तो म्हणणारच नाही, तो औरंगाबादच म्हणणार. बरोबर, जस का औरंगजेब त्याचा बाप आहे. कल्पना करा त्यांच्या, ऐका, अरे ज्या औरंगजेबाचा जर जीवनाचा आढावा घेतला, ज्याने आपल्या भावाला मारलं, ज्याने आपल्या बापाला मारलं, नव्हे मला असं वाटतं की त्याच्या जर जीवनाचा आढावा घेतला तर त्याच्या जीवनामध्ये असा कोणताच प्रसंग नाही की त्याच्यातून आदर्श घ्यावा. पण छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन पहा महाराज, संपूर्ण जीवन आदर्शमय. हा, धर्माप्रती निष्ठा असली पाहिजे. आतापर्यंत म्हणावं लागत होतं बनांगी मंदिर, पण आता म्हणायची गरज नाही. आता मंदिर निर्माण झालं, आता जर म्हणायची गरज पडली तर आता काय म्हणावं लागेल. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवायची, प्रतिसाद द्यायचा. सर्वांनी आता जर म्हणायची गरज पडली तर आता काय म्हणावं लागेल. ऐका, हजारो वर्षाचं स्वप्न आपल्या पूर्णत्वाला जाते, म्हणून तर म्हणावं लागतंय, सपना ये पूरा करके रहे हमने मंदिर पाया, हर हक को हम पार करेंगे, देखना ये जमाना, सपना ये पूरा करके हमने मंदिर पाया, हर हक को हम पार करेंगे, देखना ये असे आज प्रत्येकाच्या अंतःकरणाला लागली होती. ऐकायचं मंदिर तयार होण्यासाठी प्रत्येक साधने, प्रत्येक महात्म्याने आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी महाराज काही प्रमाणामध्ये गोळ्या दिल्या. म्हणून तर म्हणावं लागते, जब तक मंदिर चले हम सीने पर झेलेंगे, हम तेरे दीवाने आए जन्नत चले धर्माची स्थापना केली. हा तोच भगव आहे जो भगवत व्यापारी युगामध्ये माझ्या भगवान श्री कृष्ण परमेश्वराने खांद्यावर घेतला, धर्माला जपण्याचं कार्य केलं. हा तोच भगव आहे जो भगव माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्ञानेश्वरांनी, तुकोबांनी आपल्या खांद्यावर घेतला, धर्माची स्थापना करण्याचं
जोराचा आवाज आला पाहिजे सर्वांचा जय श्रीराम. असं आता कार्यक्रमच त्या ठिकाणी महाराज सुंदर असणार आपला अखंड हरिनाम सप्ताहच भगवान प्रभू रामचंद्रांच्या दरबारात चालू आहे बरं का. मला असं वाटतं खरोखर आपला स्वाभिमान आहे, आपला अभिमान आहे. मला असं वाटतं भगवान प्रभू रामचंद्र 22 जानेवारी दिवशी मला असं वाटतं अयोध्येमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आणि 22 जानेवारी हा दिवस आपल्या भारतने साजरा केला असेल, नवे आपल्या जालना जिल्ह्याने साजरा केला, संपूर्ण महाराष्ट्राने भारताने साजरा केला, याच्यात काही नवल नाही. मला असं वाटतं संपूर्ण जगाने 22 जानेवारी हा दिवस साजरा केला बरं का, अगदी संपूर्ण जगाने. आणि तो सण म्हणून साजरा केला. अगदी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा आनंद होता. आपल्याकरता विजयाचा दिवस होता महाराज. मला असं वाटतं खरोखर आपलं भाग्य की आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांचं भव्यदिव्य असणारं मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं. आता बऱ्याच दिवसापासून म्हणलं नव्हतं, आज खरोखर योग आला बरं का. आज खरोखर आनंद वाटला. आणि तुमच्या त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांच्या मूर्त्या बघितल्या, त्या प्रतिमेकडे बघितलं महाराज. अगदी एवढ्या सुंदर त्या ठिकाणी त्या मूर्त्या आहे, त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर बघतच राहू, एवढ्या मनमोहक असणाऱ्या मूर्त्या आहेत बरं का. फक्त त्याच्यामध्ये एक चूक आहे. तुम्ही म्हणसाल काय चूक आहे, तुमच्यात तर धडकीच भरली असं अंतःकरणामध्ये, त्याच्यामध्ये चूक आहे महाराज. काय चूक असेल, त्या मूर्त्या फक्त माणसाला बोलत नाही, एवढीच चूक आहे महाराज. एवढं सुंदर असणारे त्या मूर्ती आहे, काय वर्णन करणार महाराज खरोखर. आणि मला असं वाटतं की एवढं भगवंताचं सुंदर असणारं रूप बघितल्याच्या नंतर महाराज कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी देवावर भाळून गेल्याशिवाय राहणार नाही ना. आणि आमच्या भगवंताचं हे सगुण त्या ठिकाणी रूप आहे. निर्गुण भक्ती तर माणसानं करावी, पण कधीतरी सगुण भक्ती सुद्धा करावी. बघा तुम्ही महाराज, देवाकडे पाहिल्याच्या नंतर काही वेळ लोकांच्या अंतःकरणामध्ये एवढी त्या ठिकाणी भक्ती निर्माण होती किंवा एवढं वेळ निर्माण होतं. आणि मी सांगत असतो, वेळ निर्माण झालं पाहिजे, माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, पण ते भगवंताबद्दल झालं पाहिजे बरं का. कारण ते प्रेम कधीही न संपणारं प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये शाश्वती मला असं वाटतं गोड असणार आपलं हे संस्थान, गोड असणारं भगवान प्रभू रामचंद्रांचं मंदिर, अगदी वर्णन करावं तेवढं कमी. आपलं भाग्य आहे महाराज. आणि मी सांगत असतो खरोखर कधीतरी माणसाला वाटावं की देवाशिवाय आपल्या जीवनात आपल्याला कोणीच नाही. खरोखर आपल्या जीवनात तो एकटा परमात्माचा, असं कधीतरी वाटावं महाराज. मी सांगत असतो, तुझ वाचुनी केशवा मन माझे महादेवा लागत नाही रे, लागत नाही. तुझ वाचुनी केशवा मन माझे माधवा लागत नाही रे, लागत नाही रे, लागत नाही. असं कधीतरी देवाकडे पाहिल्याच्या नंतर वाटावं बरं का. देवाशिवाय आपल्याला या जगात कोणीच नाही. आणि मी सांगत असतो महाराज, जो मार्ग आपल्या जीवनामध्ये आपल्याला महात्म्यांनी दाखवला, संतांनी दाखवला, महापुरुषांनी दाखवला, आपण त्याच मार्गाचा अवलंब करावा. संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर आपण चालण्याचा प्रयत्न केला तर फायदा तेनेचे पंथे, चालू जाता न पडे गुंता कुठे काय. संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारच्या अडचणी, कुठल्याही प्रकारच्या अडथळे निर्माण होणार नाही. काही जण म्हणतील महाराज आम्ही आमच्या मनाने मार्ग शोधू, मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. जर तुम्ही तुमच्या मनाचा शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, जर तुम्ही संतांचं नाही ऐकलं तर आमचं काही जाणार नाही, पण तुमचं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनाची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. ऐका, संतांचं नाही ऐकलं तर काय होईल त्याचं वर्णन बाबा गोड असणारं करतात. त्या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, प्रेमाने भजन करायचं. हे जरी नाही